आपल्या मराठी नवीन वर्षाचा आरंभ आज झालेला आहे। आजचा दिवस म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या आपण जर पाहिलं तर धन्य जीवन झाला सोनियाचा पिकली हिवाच्या रांगणाने। गुढी पाडवा, गुढीचा मूलार्थ आहे गढी, आणि गढी म्हणजे नामाचं मूळ तत्व ज्याला आपण म्हणतो ते मूळ तत्व म्हणजे मूळ तत्वाचं नाव आहे गढी। जसं आमचे चोखोबाने सांगितलं की टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटत चालावी पंढरीची। म्हणजे टाळी वाजवणं हे आनंदाचं प्रतीक आहे। व्यक्ती टाळी, दोन्ही हाताची टाळी हा एक आनंदाची उर्मी आहे असं आहे। आणि चोखोबा सांगतात की टाळी वाजवावी, गुढी उभारावी। गुढी म्हणजे आता आपण इथे जी उभी केली ती नाही आहे, गुढीना गडी, गडी म्हणजे तत्व, मूळ तत्व ज्याला आपण नामाचं अंतिम ध्येय म्हणतो, त्या ध्येयापर्यंत पोचणं या नाव गुढी उभारणं। आणि वाटती चालावी पंढरीची म्हणजे आपल्याला त्याच्यात आपली वृत्ती आनंदमय निर्माण करून नामस्मरण करत करत आणि आपल्याला वाटती चालावी पंढरीची म्हणजे पंढरपूरला जायचं आहे। आणि ते जे पंढरपूर आहे ते याच ठिकाणी देवळी पंढरी आत्मा विठ्ठल नांदतो पांडुरंग। म्हणजे हे आपलं जे शरीर आहे, अष्टदा प्रकृतीयुक्त जे शरीर आहे ते शरीर म्हणजे पंढरी आहे। आणि याच पंढरीमध्ये विठोबा, भगवान श्रीकृष्ण किंवा रामचंद्र या दैवतांचा वास आहे। आणि अशा त्या पंढरपुरामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे। आणि तो प्रवेश म्हणजे आजचा हा आनंदाचा दिवस आहे। अध्याप आपण पाठीमागे गेलो तर प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राने 14 वर्षे वनवास भोगून प्रवेश केला, तर प्रवेश करण्यापूर्वी ते गावाच्या वेशीवर थांबले। आणि त्याच वेळेला संपूर्ण अयोध्या नगरी ही सजवली गेली। आणि प्रत्येकाच्या दारापुढे आता आपण इथे जी गुढी उभी केलेली आहे, ही गुढी प्रत्येकाच्या दारापुढे उभी केली गेली आणि संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आनंदोत्सव साजरा केला। त्याचप्रमाणे द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अगदी 8 वर्षाचंच असताना त्या ठिकाणी अक्रूर आलेला आहे। म्हणजे याच्या ठिकाणी थोडक्यात क्रूरताच नाही आहे, असा अक्रूर भगवान श्रीकृष्ण भक्त। आणि अशा अक्रूराला कंसाने आज्ञा केली की तू गोकुळामध्ये जा आणि भगवान श्रीकृष्णाला घेऊन ये। तर त्याला एवढा आनंद झाला अक्रूराला की धन्य आहे दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन गेले उठाउठी। एवढा आनंद झाला त्याला की म्हणजे मी भाग्यवानच ठरलो, असं की धन्य मी जन्म आलो, दास संतोषाचे झालो, अशी स्थिती त्याच्या जीवनामध्ये निर्माण झाली। आणि त्याने लगेच आपला रथ सज्ज करून तो गोकुळात निघालेला आहे। पण गोकुळात ते आले, अतिशय म्हणजे संपूर्ण शरीर हे रोमांचित झाले होते, अगदी सद्गदित वाचा झाली होती। पण जेव्हा 8 वर्षाचं हे बाळ पाहिलं भगवान श्रीकृष्ण आणि ते आपल्या रथामध्ये बसवल्यानंतर जी गोपींची स्थिती झाली की त्यावेळेला ज्या सगळ्या गवळणी गोपी होत्या
तर त्या थोड्या भ्रमात राहिल्या की भगवंताला कोणीच अडवलं नाही त्यावेळेला. आणि प्रत्येकीला असा भ्रम होता की जशी तो 16,108 पत्न्या होत्या, पण देवावर जो मुख्य अधिकार होता तो रुक्मिणीचाच होता. रुक्मिणी जो निर्णय घेईल तो सर्वांना, सगळ्या त्या पत्न्यांना तो मान्य असायचा. आणि त्याच्यामुळं कोणताही निर्णय घ्यायचा असला तर त्या 16,107 जणी त्या रुक्मिणीवर सोडून द्यायचे की तुम्हीच निर्णय घ्या कसा घ्यायचा तो. तर त्याचप्रमाणे गोकुळातील ज्या गवळणी होत्या, ज्या स्त्रिया होत्या, तर त्यांना असं वाटलं की आता भगवान श्रीकृष्णाला आकरून न्यायला आलेला आहे, पण राधा जी आहे ती काही देवाला सोडणार नाही आणि देवसुद्धा राधेला सोडून जाणार नाही, हे सगळ्यांनाच माहीत होतं. आणि त्याच्यामुळं तर सगळ्या स्वस्तच राहिल्या. पण जेव्हा देव गोकुळातून निघाले तर राधानाम भक्ती म्हणजे एक असं एक मोगम प्रश्न आहे की कृष्ण श्रेष्ठ की राधा श्रेष्ठ. तर तिथे त्याचं उत्तर आहे राधा श्रेष्ठ. म्हणजे थोडक्यात की राधा ज्याला म्हणतात तर राधा म्हणजे नरदेह, मनुष्य शरीर म्हणजे राधा, आणि मनुष्य शरीरात वास करणारा जो आत्मा आहे तो श्रीकृष्ण. तर हा जो श्रीकृष्ण आहे, जो आत्मा आहे, तर तो सगळ्या शरीरामध्ये आहे. म्हणजे किडी मुंगीपासून तर गवताच्या काडीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत तो प्रत्येक शरीरामध्ये आहे. पण जरी तो अनेक शरीरामध्ये वास करतो तरी भक्तिनाम राधा म्हणजे ह्या शरीराच्या सान्निध्यामध्ये, ह्या शरीराच्या संगतीने फक्त म्हणजे देवाला, भगवान श्रीकृष्णाला जे सुख आजमावता आलं, जे सुख प्राप्त करून घेता आलं, किंवा त्याच्या संगतीने भगवंताला जो आनंद लुटता आला, थोडक्यात की त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्र त्याने आपले अद्ययावत वयामध्ये किंवा कार्यामध्ये तर त्यांची जी संगती होती ती सगळी 20 वानरांच्याच बरोबर होती. आणि देवाला फार वाटायचं, प्रभू रामचंद्राला फार वाटायचं की आपण उपकाराची फेड काहीतरी केली पाहिजे आणि म्हणून यांना काहीतरी आपण ज्ञान सांगितलं पाहिजे. पण पुन्हा मग प्रभू विचार करायचे की आध्यात्मिक क्षेत्राचा नियम असा आहे की त्याला एक समान सत्ता लागते. तर प्रभू राम हे मनुष्य अवतारामध्ये होते, माणसाच्या रूपामध्ये होते, आणि 20 वानर हे त्या योनीमध्ये असल्यामुळं त्यांना हे ज्ञान प्रभू रामाला सांगता आलं नाही. त्याने प्रभू रामाच्या दर्शनाने किंवा प्रभू रामाचं रूप पाहिल्यानंतर त्याने तो आनंद भोगला, पण तो रूपाचा आनंद होता. पण नामाचा जो आनंद आहे तो आनंद त्यांना ज्या योग्यतेने भोगता यायला पाहिजे तो न भोगता आल्यामुळं द्वापार युगामध्ये तेच 18 पद्म 20 वानर गोकुळामध्ये गवळ्यांच्या रूपाने पुन्हा जन्माला आले. आणि त्या ठिकाणी भगवंताने त्याला हा जो नामाचा आनंद आहे, ज्याला नामानंद म्हणतात, तो अगदी भरभरून त्या ठिकाणी भगवंताने दिलेला आहे. आणि म्हणून राधा नाम भक्ती म्हणजे राधा ही भक्तीचा कळश आहे. म्हणजे हे शरीर हे भक्तीचं कळश आहे. थोडक्यात ते या ध्यातून या देवी याच डोळा मुक्तीचा सोहळा. म्हणजे मुक्तीचा सोहळा तुम्ही फक्त एक मनुष्य देहाच्याच संगतीने बघू शकता, अन्यथा नाही. मग आता हा जो मुक्तीचा सोहळा आहे तो सुद्धा म्हणजे हा आनंद सोहळा आहे, हा भोगणारा कोण आहे? जो आनंदाचा कंद आहे, जो आनंदाचा कंद आहे तोच तो आनंद भोगू शकतो. कारण परमार्थात समान सत्ता लागते असं आहे. म्हणजे जो थोडक्यात की जो अव्यक्त आहे, अव्यक्त जो भगवंत आहे तो त्या अव्यक्त भगवंताची आपल्याला, अप्राप्त भगवंताची आपल्याला जर प्राप्ती करायची असेल तर अप्राप्ताची प्राप्ती होणारच नाही. मग भगवंत अप्राप्त आहे का? तो प्राप्तच आहे. आणि प्राप्ताची प्राप्ती म्हणून आनंद होतो, कारण तो आधीच आहे. आनंद हा आधीच आहे. आणि मग जेव्हा भगवान रथामध्ये बसले आणि राधिका काही आडवे आली, त्याच्यामुळं मग गवळणीच्या लक्षात आलं की अरे, मग त्या सगळं गोकुळच बाहेर आलं आणि त्या रथाच्या पुढे आडवं पडलं. म्हणजे फार अशी इतकी कठीण अवस्था झाली की जी स्थिती आपण आज अनवधानाने पाहत होते
एखाद्या घरामध्ये मयत झालं तर वेशीवर त्या बाया अशा पाणी टाकतात आणि ते अशा लोटांगणमध्ये आडव्या पडतात दुःखाने. तर तशी स्थिती त्या गोकुळामध्ये झाली. आणि ही स्थिती जेव्हा अक्रूराने आपल्या डोळ्याने पाहिली त्यावेळेला अक्रूराची जी अवस्था झाली ती अतिशय अनावर अशी अवस्था होती. आणि त्याचं कारण सुख की दुःख ते मलाही सांगता येणार नाही. पण अक्रूरला अशी शंका निर्माण झाली की अरे हे 8 वर्षाचं गोंडस बाळ मी घेऊन मथुराला चाललो आहे, पण न जाणं कंसच आहे. त्याचं नेमकं धोरण काय आहे ते मलाही कळलं नाही. तेव्हा न जाणं जर या गोंडस बाळाला त्याने जर पिरगळूनच मारलं तर काय होईल. म्हणजे अशी त्याला एक मनोमन शंका निर्माण झाली. आणि ती देवाने जाणलं. कारण त्या ठिकाणी म्हणजे अक्रूराने ती मनोमन शंका म्हणजे अशी होती का आपण देवाला नेऊच नये, हा रथ रिकामाच घेऊन जाऊ. आणि जरी त्या ठिकाणी कंसाने मला मारलं तरी चालेल, माझी हत्या झाली तरी चालेल, पण या गोंडस बाळाचं काही बरं वाईट होऊ नये. आणि अशी त्यांनी मनोमन शंका घेतली. आणि अगदी यमुनेच्या काठापर्यंत त्या रथ पोचला होता, गोकुळ सोडलं होतं. आणि त्याची इच्छा होती की रथ पुन्हा माघारी घेऊन जावा. कारण तिथली जी स्थिती होती ती अतिशय त्याच्या दृष्टीने दुःखमय स्थिती होती. ते गवळणी, ते गोकुळ वासी सगळे म्हणजे अगदी आकांत करून देवाच्या नावाने धावत पडत होते. आणि त्याच वेळेला भगवंताने अक्रूरला सांगितलं की आता आपण असं करूया, आता आपली यमुना माय आहे, तेव्हा जाता जाता आपण पहिले यमुना मायेचं दर्शन घेऊया. आता यमुनेचं दर्शन म्हणजे स्नान करणं थोडक्यात. आणि मग अक्रूर आणि भगवंत दोघे पण तिथे स्नान करायला गेले. आणि अक्रूराने बुडी मारल्याबरोबर लगेच अक्रूराला 14 गुण संपूर्ण ब्रह्मांड त्याला आपल्या डोळ्याने त्याने पाहिलं. आणि भगवान श्रीकृष्ण हा कंसाच्या छातीवर बसून आणि कंसाची हत्या करून राहिलेला आहे, हा संपूर्ण खेळ त्याने त्या ठिकाणी तो पाहिला. आणि खेळ पाहिल्यानंतर मग सगळं ते मथुरावासी सगळे राक्षस सगळे मारलेले पाहिले सगळे देवाने. आणि त्यावेळेला त्याची शंका पेटली. आणि जेव्हा तो त्या यमुनेतून बाहेर आला तर त्याची म्हणजे आधीची स्थिती आणि बाहेर आल्यानंतरची जी स्थिती होती म्हणजे आधी तो ते दुःखमय अशा स्थितीत होता. आणि जेव्हा यमुनेतून स्नान करून बाहेर आला त्यावेळेला तो अतिशय आनंदमय वृत्तीने आणि देवाचं त्याने दर्शन घेतलं. आणि देवाला नंतर रथामध्ये आरूढ व्हायला सांगितला आणि आपला रथ त्याने मथुरेकडं बोलवलेला आहे. थोडक्यात सांगण्यात तात्पर्य असं की असा भगवान श्रीकृष्ण मथुरेत गेल्यानंतर त्याने कंसाचा वध केला. आणि कंसाचा वध केल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण मथुरेमध्ये असं एक घरसुद्धा खाली नव्हतं की त्या घरामध्ये आनंदाची गुढी उभारली नाही. असं आहे म्हणजे तो गुढीपाडवा त्या ठिकाणी म्हणजे मला हे सांगायचं आहे की भगवान श्रीकृष्णाने जेव्हा अयोध्येमध्ये प्रवेश केला त्या दिवशी जो आनंदोत्सव साजरा केला तो त्या दिवशी काय केलं त्याने गुढ्या उभ्या केल्या. म्हणजे आम्ही फक्त तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला एक नववर्षाचा आरंभ म्हणून आम्ही उभं करतो. पण तिथे प्रभू रामाचं आगमन झालं, हाच तो नवा दिवस, हाच तो आनंदाचा दिवस आणि म्हणून त्या ठिकाणी गुढी उभी केली. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा नाश केलेला आहे, एका कंसाचा वध केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी संपूर्ण म्हणजे मथुरावासियांनी आनंदाची गुढी उभी केलेली आहे. म्हणजे आनंदाची गुढी म्हणजे नेमकी गुढीपाडवाच असं नाही आहे, तर ज्या दिवशी काहीतरी विशेष असं म्हणजे थोडक्यात की क्रूरता नष्ट होईल, अधर्मता नष्ट होईल, धर्माची ग्लानी त्या ठिकाणी संपेल आणि धर्माची वाढी लागेल, अशी वाढी हीच गुढी आहे. असे धर्म कसं वाढायला लागेल आणि ज्या दिवसातून धर्म वाढायला लागेल तोच दिवस आनंदाचा आहे. आणि अशा प्रकारे आजचा जो गुढीपाडवाचा दिवस आहे तर तो तुम्हाला सर्वांना आपल्या कुटुंबाला, घराला, स्वतःला, गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला, राष्ट्राला आणि देशाला सगळ्यांनाच अगदी लहानापासून थोरापर्यंत अगदी किडीमुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांनाच तो भरभराटीचा आणि समृद्धीचा जाओ अशा आपण माऊली प्रभाकर महाराज यांच्या चरणी एक प्रकारचं असंज्ञानच मागूया. आणि आपल्याच्या हे श्रीमद भगवद्गीता रहस्य याचा
या ग्रंथाचा आपला आज योगायोगाने शेवटच होणार आहे आणि आपण त्या ग्रंथाला सुरुवात 18व्या श्लोकापासून येथपर्यंत ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, कृती व सुख यांचे भेद दाखवून एकंदर जगामध्ये प्रकृतीच्या गुणभेदाने वैचित्र्य कसे उत्पन्न होते याचे चित्र अर्जुनाच्या डोळ्यापुढे मांडून या सर्व प्रकारात सात्विक प्रकार श्रेष्ठ व ग्राह्य असे प्रतिपादन केले. म्हणजे आतापर्यंत त्याने राजस, तामस आणि सात्विक या 3 गुणांचं वर्णन करून आणि अर्जुनाला भगवंताने सांगितलं की सर्वात श्रेष्ठ कर्म जे आहे ते सात्विक कर्म आहे. आपण शुद्ध सात्विक आहार घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे आपलं जे मन आहे ते मनसुद्धा शुद्ध पाहिजे. नुसतं आहार सात्विक घेतला तरी चालणार नाही. आणि म्हणून सात्विक हे श्रेष्ठ आहे आणि ग्राह्य आहे. म्हणजे हे जे मत आहे भगवंताचं, हे भगवंताने अर्जुनाला सांगितलं की हे तत्व हे श्रेष्ठ आहे आणि त्याचं प्रतिपादन भगवंताने केलेलं आहे. या सात्विक प्रकारामध्येही जी श्रेष्ठ स्थिती तिला गीतेत त्रिगुणातीत अवस्था हे नाव दिलेलं आहे. आता ही जी सात्विक स्थिती आहे तर म्हणजे तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य आणि करावा परमार्थ अहर्निशी. म्हणजे सत्वामध्ये येऊन शुद्ध सत्वगुणाचा अंगीकार करून आपल्याला परमार्थ करण्यासाठी तुकोबरायाने धाव करून सांगितलेलं आहे. पण ते शुद्ध सत्वातून आपण कार्य करत असताना पुन्हा इथे भगवंत अर्जुनाला सांगतात की त्रिगुणातीत जी स्थिती आहे, त्रिगुणातीत याचा अर्थ काय तर सत्वाच्या सुद्धा आपल्याला पलीकडे जायचं आहे. म्हणजे कारण आपण रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी तया गुणे जगी वाया गेला. म्हणजे आपलं वाटतं बा आम्ही सात्विक आहोत, आम्ही हे करतो ते करतो, पण आम्ही म्हणजे हा सुद्धा एक सात्विक अहंकार आहे. मी ब्रह्म झालो, मी ज्ञानी झालो, हा एक सात्विक अहंकार आहे. आणि तो सात्विक अहंकार सुद्धा आपल्याला मूळ तत्वापर्यंत घेऊन जाणार नाही. आणि म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना तुला जे करायचं आहे, जे म्हणजे मी जे तुला या ठिकाणी जे माझं प्रतिपाद्य जो ग्राह्य विषय आहे तो त्रिगुणातीत आहे. असे का आपल्याला शुद्ध सात्विक तत्वाच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. म्हणजे तिन्ही तत्वांचा भाग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. कारण सात्विकता जी आहे त्याच्या ठिकाणी सुद्धा अहंकारात दडलेलाच आहे. आता आपण पाहतो मी कीर्तनकार आहे. आता काही कीर्तनकार असे पाहायला मिळतात की कीर्तन झाल्याबरोबर विचारतात कसं झालं कीर्तन, आवडलं ना कीर्तन तुम्हाला, असे. तर हा आहे सात्विक अहंकार. हा आहे सात्विक अहंकार की माझं कीर्तन कसं झालं, आवडलं ना, म्हणजे हा सात्विक अहंकार. आणि तो सात्विक अहंकार सुद्धा समजा जर तुम्ही म्हटले मला नाही आवडलं, काय तुम्ही कार्यक्रम केला मला पटलंच नाही अजिबात, तर काय होईल त्याचा अर्थ, तर लगेच तो त्याचा जो अहंकार आहे तो काय होईल, नष्ट होईल. आणि त्या ठिकाणी काय विषाद निर्माण होईल. असं आहे. थोडक्यात लगेच तो काय त्याची जी स्थिती ती एकदम खाली म्हणजे जो आनंदाची जी उर्मी होती ती नष्ट होईल आणि त्याच्या मनाला दुःख होईल. म्हणून आपल्याला त्रिगुणातीत क्रिया जी आहे तिकडे आपलं जायचं आहे. म्हणजे तिथे म्हणजे त्या ठिकाणी काय आहे तर हर्ष नाही आणि दुःखसुद्धा नाही आहे. त्रिगुणातीत किंवा निर्गुण हा गीतेप्रमाणे एक स्वतंत्र म्हणजे चौथा भेद नाही हे आम्ही गीता रहस्याच्या 7व्या प्रकरणात सांगितले आहे. आणि हाच न्याय स्वीकारून मनुस्मृतीतही सात्विक गतीचे पुन्हा उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे 3 भेद करून उत्तम सात्विक म्हणजे मोक्षप्रद व मध्यम सात्विक म्हणजे स्वर्गप्रद असे म्हटले आहे. आता मग त्याने पुन्हा या ठिकाणी लोकमान्य ठिकाणी मनुस्मृतीचा आधार घेऊन आणि सांगितलं की आता जी सात्विक स्थिती आहे त्याचा उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे मनुस्मृतीमध्ये 3 प्रकार केलेले आहेत. ते म्हणजे सात्विक जी वृत्ती आहे त्याच्याने आपला मोक्षप्रद जाता येईल.
जी मध्यम वृत्ती आहे त्याच्याने आपला स्वर्गपद जाता येईल, आणि मग कनिष्ठ जी वृत्ती आहे ती आपल्या लयाला घेऊन जाईल. जरी तो सात्विक आहे, अशी कित्येक माणसं सात्विक आहेत. उदाहरणार्थ गुजर मारवाडी जे आहे ते त्यांची अशी वंश परंपरा ती सात्विकच आहे असं आहे. पण ते जरी सात्विक असले मग त्यांच्या ठिकाणी तमोगुण नाही असं म्हणता येणार, त्यांना क्रोध नाही असं म्हणता येणार नाही. कारण त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये त्यांना त्याचा वापर करायचा नाही. तर आपण एवढं बोललो तर तो काहीच बोल, आपण त्याला तू खोटा आहे सांगतच नाही तरी तो हसत राहतो. अरे त्याला आग आलेला आहे, पण त्याला धंदा करायचे, आपल्यापासून त्याला 2 पैसे मिळवायचे. असे जसं आमचं त्या दिवशी मस्त विषय झाला, जगदीशला मी रामबाबा वगैरे बसलो होतं नाही का जगदीश, तर रामबाबाने 50 लाख रुपये बँकेत टाकले. असं त्याचं किती व्याज आहे ते मला माहीत नाही, पण रामबाबा गेला का तो मॅनेजर उठून उभा राहतो. ह्या 50 लाख ज्याची बँकेत आहे, मी बँकेला त्याच्याकडून फायदा किती आहे. आणि मग तो गेला का ह्या पाटील या, मग तुम्हाला कर्ज वगैरे पाहिजे तर घेऊन जा. मग पाटलाने 2 लाख कर्ज काढलं लगेच सही केली, लगेच 2 लाख कर्ज. पण पाटलाला हे माहीत नाही तुझ्या 50 लाखावर 4% व्याज आहे आणि तुला जे आता कर्ज दिलं आहे त्याच्यात तो 12% घेणार आहे. मग पाटलाला चहाने का मागवील नाही, हे पण कॉफी घेता का चहा घेता असा पण बोलला नाही मॅनेजर थोडक्यात. तर म्हणजे हे जे तत्त्व आहे तर तत्त्वाचा हा विचार अशा स्वरूपाचा आहे की प्रत्येक मनुष्य प्राणी हा स्वार्थासाठी धडपडत असतो. आणि म्हणून हा सात्विक अहंकार आहे. म्हणजे जो कनिष्ठ ज्या कनिष्ठ शब्द वापरलेला आहे तर हा कनिष्ठ सात्विकता ज्याला म्हणतात, तर तो अशा पद्धतीने कार्य करून राहिलेला आहे. काय मालकरी नाही, तो मालकरी नाही, पण विचार काय आहेत त्याचे. पण ते विचार किती जरी श्रेष्ठ असले तरी त्याला त्या अधोगतीने घेऊन जाणारे आहे असं. आणि आपण जर सात्विक असू तर बघा मी सांगितलं की म्हणजे भगवंताने गीतेमध्ये अर्जुनाला मुभा दिलेले की तू माझ्यावर प्रेम कर आणि कसंही. आता आपण त्या दिवशी बघा सुरुवातीलाच आपल्या म्हणजे अंबरजीला कीर्तनात सांगितलं की आपली जी पत्नी आहे ती जरी टेके व्यभिचार आहे, पण मूळ तत्व असं आहे की जो साधक किंवा जे महात्मे त्या पदापर्यंत पोचलेले आहे त्याची स्त्री या वृत्तीच्या असेल का? नाही. म्हणजे त्याची स्त्री या वृत्तीला कधीच जाणार नाही. की ज्याचे विचार असे आहे की समजा उदाहरणार्थ की गिरजाच्या पाठीवर एका अनोळखी ब्राह्मणाने उडी मारून तिला पकडावी आणि तिथे ज्याचे असे विचार आहेत की गिरजा सांभाळा पाडशील बाळाला सांभाळा, म्हणजे असे त्याचे विचार आहेत. तर त्याची पत्नी कशी असेल? त्रिगुणातीत असेल ती. तिच्या ठिकाणी स्त्री पुरुष भेदच नष्ट झालेला असेल. आणि त्यांच्यासाठी ही मुभा आहे. ही मुभा कोणासाठी आहे? त्यांच्यासाठी. म्हणजे आपल्याला एक सबसिडी एक भगवंताने दिले की तुम्ही माझ्यावर प्रेम करा आणि कशी असं. तसं आता पण जेव्हा म्हणजे सोयराबाई गरोदर होती, 1 महिना शिल्लक होता आणि तिच्या घरात काहीच नव्हतं, तेव्हा उद्या ती बालन झाली. तर मग त्याचे जे बालनपणानंतरचे जे सोपस्कार आहेत, जे काही मिरी आमंत्रण ज्या काही गोष्टी लागतात तर काहीच नव्हतं. आणि मग तिने सांगितलं चोखोबाला का तुम्ही बहिणीकडे जा मिळूनपुरीला. तर हे मिळूनपुरीला तिथे गेलेले आहेत. तर त्या निर्मलाला माहीत होतं की याच्या घरात काहीच नाही आहे. मग तिने विचारलं का रे तू इकडे आलास, आता 1 महिन्यात ती बालक होणार आहे बहिणी, पण मग तू आता ते सगळं काही व्यवस्था करून आला का? तर नाही म्हणे, तो मी देवावरच काय सांगितलं की मी तो भार देवावरच टाकलेला आहे की देव सगळं करेल. आणि त्यावेळेला तिच्या डोळ्यातून अश्रू घालायला रे म्हणे काय केलं दादा तुम्ही? अरे देवावर भार टाकला तू प्रपंचाचा माझ्या देवावर असं. म्हणजे संतांची वृत्ती अशी आहे की तिला इतकं वाईट वाटलं की अरे तुझ्या प्रपंचाचा भार तू देवावर वाहतो आणि खुशाल 1 महिनाभर इकडे पटकतो तू. म्हणजे तो महिनाभर कीर्तन करत फिरला तर त्याचं तिला बरं नाही वाटलं. तू भार कुणावर टाकला? देवावर भार टाकला. अरे ते सगळं ओझं ते सगळं सोपास्कार देवाला करावा लागला आणि तू खुशाल इकडे म्हणजे कीर्तन करत फिरतो महिना म्हणजे झाला तरी असं आहे. म्हणजे संत त्यांना म्हणतात की ते त्रिगुणातीत स्थिती असल्यामुळं म्हणजे कितीही संकट आपल्या अंगावर आलं, किती जरी म्हणजे प्रपंचामध्ये असं काही बरं वाईट झालं तरी ते देवाला मनाने कधीच साकडं घालत
नाही. देवावर कधीच भार टाकत नाहीत की देवा हे माझं वाईट केलं, की देवा इथे काहीतरी जरा बघ जरा, असं. म्हणजे त्याला संत म्हणतात. आणि ही क्रिया तेव्हा आपल्याला पाहता येईल की जेव्हा उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ हे जे भेद आहे, सात्विकाचा जो भेद मनुस्मृती सांगितलेला आहे, त्याच्याने आपल्याला ते सिद्ध करता येईल. जगातील प्रकृतीच्या वैचित्र्याचे हे वर्णन संपले. आता या गुणविभागाने चातुर्य वर्णव्यवस्था कशी उत्पन्न झाली याचे निरूपण आहे. स्वधर्माप्रमाणे ज्याने त्याने आपले नियत म्हणजे नेमलेले कर्म फलाशा सोडून पण धृती, उत्साह व सारासार विचार कायम ठेवून करणे हेच त्याचे या जगातील कर्तव्य होय, असे वर अनेक वेळा सांगण्यात आले. असं आता आपल्याला स्वधर्माप्रमाणे आणि फलाशा सोडून कर्म करायचं. आता स्वधर्माप्रमाणे म्हणजे धर्म माझी परमधर्म आणि स्वरूपी राहणे हा स्वधर्म. मग आता आपला खरा धर्म कुठला आहे? तर आपला मूळ धर्म हा आहे की सतत नामस्मरण करणं. म्हणजे आपण त्याच्यासाठी आलेलो आहोत. आपल्याला जी धर्माची वाढ करायची ती ही आहे. आणि ती सुद्धा म्हणजे ते करत असताना तर आपण प्रार्थना करतो, ध्यान करतो, नामस्मरण करतो, पण ते सुद्धा करत असताना फलाशा म्हणजे मला मोक्ष मिळाला पाहिजे, मला देवप्राप्ती झाली पाहिजे, म्हणजे ही कोणत्याही प्रकारची फलाशा धरून कार्य आपल्याला करायचं नाही आहे. तर फलाशा सोडून ध्यान करायचं आहे ना, आपला बाबा सांगितलं नामस्मरण करा, बस नामस्मरण करत राहायचं, ध्यान करत राहायचं, रोज प्रार्थना करायची. प्रार्थना करत असताना देवाला कोणत्याही प्रकारचं साकडं घालायचं नाही. आता आपण जे पाहतो टागोर आश्रम किंवा अन्य ठिकाणी जो व्यावसायिक उद्योग आहे त्या ठिकाणी, आता आसाराम बापूच्या पाठीमागे कोट्यावधी लोक होती. 6.5 आश्रम त्याचे आहेत. 6,500 आश्रम या विश्वामध्ये आसाराम बापूचे. आणि एक एक आश्रमासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च आहे. पण त्याच्या पाठीमागचा भाग आपण पाहिला तर तिथे जाणारे जे आहेत ते पीडित असं आहे की मग आसाराम बापूने एखादं नाम दिलं, तो 12 नाम द्यायचा, तो एकदा सांगायचा, 12 नाम सांगायचा आणि 1 अक्षरापासून 12 अक्षरापर्यंत, आणि मग सांगायचं तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या. म्हणजे ते असं मोगम, म्हणजे तो माईकवरच सांगायचा बा ओमपासून तर ओम, राम, कृष्ण वगैरे असं सांगत जायचा. आणि मग ते 12 अक्षरापर्यंत सांगायचं आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या. आणि मग तुमचा म्हणजे तुमचा प्रपंच सुद्धा, तुमच्या संसाराचं उद्योग होईल, तुमची मुलं बाळं शिकतील, हे ते तुमचा आजार जाईल. म्हणजे त्या भावनेने मग ते लोक त्या ठिकाणी काय करते, एक आपली संकल्पना ते देवासमोर, त्या प्रत्येकासमोर मांडायची आणि मग ते त्या देवाला ते साकडं घालायची. आता आपण टागोर आश्रमामध्ये तुम्ही पण गेले तर तुमचा पण आजार जाईल असं आहे. कारण तिथे जे असं माध्यम तयार केलेलं आहे ते माहूलच तसं आहे तर तिथे गेल्यानंतर 50% आजार आपला कमी होतो असं आहे. तर पूर्वी एखाद्याला सर्प चावला तर लगेच ती व्यक्ती मारुतीच्या मंदिरामध्ये नेऊन बसवायची. आणि एकदा मारुतीच्या मंदिरात नेऊन ती व्यक्ती बसवली की त्याला माहिती आहे का आता मी वाचलो. म्हणजे त्या दरवाजापर्यंत एकदा गेला, पायरीपर्यंत गेला हनुमान मंदिराच्या, की 50% त्याला वाटायचं की मी आता वाचलो, आणि 50% राहायचं ते विश्वासाने पुन्हा वाचायचं. तर त्याचप्रमाणे एकदा टागोर आश्रममध्ये माणूस गेला की त्याला माहिती आहे आता माझा आजार हा गेलाच. आणि त्याच्यामुळं म्हणजे बहुतेक लोकांचे आजारसुद्धा जातात. आता आपण जी प्रार्थना करतो तुम्ही त्या प्रार्थनेतसुद्धा मी नेहमी सांगतो की तुम्ही माईच्या चरणाला स्पर्श करून नुसता अगरबत्तीचा जो धूप आहे तो नुसतं कधी कपाळाला लावला तर क्षणात त्याचा ताप उतरेल. म्हणजे इतकी ताकद त्या चरणामध्ये आहे. पण आपल्याला ते नाही करायचं. तर मी नेहमी सांगतो की आपल्याला एखादा ताप आला, थंडी आली किंवा अन्य कुठला आजार झाला तर डॉक्टरकडे जाऊनच तो अध्यात्म ताप घालवा. त्याच्यासाठी माईला किंवा माऊली प्रभाकर महाराजांना किंवा अन्य भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्रला आपल्याला साकडं घालायचं नाही आहे. आणि त्याच्यामुळं मी नेहमी पाहतो की आपला जो म्हणजे आनंद संप्रदायाचा जो परमार्थ आहे तर याच्यामध्ये माणसं तुम्हाला अतिश्रीमंत दिसणार नाहीत असं आहे. कारण आपलं ते तसं देवा त्या पद्धतीचं साकडंच नाही आहे असं. तर काही असे लोक फार काय सांगायचं म्हणे, जेव्हा माल घातले तर काहीच नव्हतं, पण आता एवढी भरभराट झाली, माझ्या दारापुढे 2-4 गाड्या आहेत, हे आहेत ते आहे, समाजात मला मान मिळाला असं. कशामुळं तर माळ घातल्यामुळं.
तर त्याचं उद्दिष्ट ते होतं माल घालण्याचं, की माल घातल्यानंतर मला असं होईल तसं होईल, आणि त्या पद्धतीने ते सगळं झालं. पण नेमकी जो मूळ मार्ग जो आहे, जो मोक्षाचं जे तत्व आहे, तेच नेमकी त्याच्या बाजूला राहिलं. आता त्याने मग यावेळेला हे सगळी भरभराट त्याची झालेली आहे देवाला साकडं घालून, तर त्याच्याने काय झालं, हे सात्विक पाप आहे, म्हणजे ते तुला पुढच्या जन्मात पुन्हा जन्म घेऊन ते भोगावं लागणार आहे असं. म्हणजे त्याने हा जो आपलं आयुष्य हे वाया घालवलं, फुकट घालवलं. त्याच्याकरता आपल्याला निष्काम कर्मयोग जो आहे, तो निष्काम कर्मयोगाने फलाशा सोडून कसं कर्म करायचं हे तत्व गीतेमध्ये पहिल्या अध्यायापासून त्या 8व्या अध्यायापासून इथपर्यंत भगवंताने अर्जुनाला शिकवलेले. पण हे कर्म ज्याने नियत, त्यातील बीज अद्याप कोठेही सांगितलेलं नाही. मागे चातुर्वर्ण व्यवस्थेचा त्रोटक उल्लेख आलेला असून कर्तव्य अकर्तव्य निर्णय शास्त्राप्रमाणे करावा असे म्हटले आहे. पण जगाचे व्यवहार शिस्तीने चालण्याकरता ज्या गुणकर्म विभागाच्या तत्वावर चातुर्वर्ण्यरूपी शास्त्रव्यवस्था निर्माण झाली, त्याचा पूर्ण खुलासा तेव्हा केलेला नाही. असं म्हणजे जी आपली जी गडबड झालेली आहे, तर वेळ परत्वे, काळ परत्वे, त्याच्यात बदल होत गेला, कायद्यामध्ये बदल होत गेला. तर खरं म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्था ही धर्माची योग्य रीत लावण्यासाठी जे मूळ तत्व आहे ते सांगण्यात आलेलं नाही आहे. समजा जर अनादी काळापासून तर सगळा समाज त्या तत्वाशी निगडीत असता, तर आता जी चातुर्वर्ण्य व्यवस्था जी आहे, तर त्यावेळची चातुर्वर्ण्य व्यवस्था कशी होती, की ब्राह्मणाने काय करायचं, ब्राह्मणाने शास्त्र सांगायचं, मग क्षत्रियाने काय करायचं तर त्याचं म्हणजे संरक्षण करायचं, आणि वैश्याने काय करायचं तर व्यापार करायचा, म्हणजे शेती अमुक तमुक हे, आणि शूद्राने बाकीच्यांचा सगळा व्यवहार पाहायचा. म्हणजे ही चातुर्वर्ण्य जी व्यवस्था होती, तर चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये त्याने जे मूळ तत्व जे आहे, मूळ बीज जे आहे, त्या बीजाचंच नेमकी तत्व समाजापुढं न मांडल्यामुळं समाज अंधारात राहिला. आणि मग समाज त्याच्यामुळं काय झालं तर द्वैत निर्माण झालं. म्हणजे जो ब्राह्मण आहे तो शूद्राला कमी लेखायला लागला. वास्तविक पाहता तसं नाही आहे. म्हणजे ते सगळे सारखेच, म्हणजे तत्व हे सर्वांसाठी एकच आहे, आत्मा सर्वांसाठी एकच आहे. पण मूळ तत्व न उमगल्यामुळं त्या ठिकाणी भेदाची भूमिका निर्माण झाली, आणि भेदाची जी भूमिका निर्माण झाली ती आतापर्यंत तशीच चालत आलेली आहे. म्हणजे श्रीमंत आणि गरिबी ही जी एक द्वैताची भिंत उभी राहिली, किंवा शहाणा मूर्ख किंवा ज्ञानी अज्ञानी ही जी एक भिंतमध्ये उभी राहिली ती तशीच उभी राहिली, आणि त्याच्यामुळं हे द्वैत जे आहे ते तसंच आजपर्यंत आलेलं आहे. या चातुर्वर्ण्याची गुणत्रय विभागाने उपपत्ती सांगून त्याचबरोबर प्रत्येक वर्णाची याप्रमाणे नियत झालेली कर्तव्य कर्मेही आता सांगतात. हे परंतपा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची कर्मे त्यांच्या स्वभावजन्य म्हणून प्रकृतीसिद्ध गुणांप्रमाणे पृथक विभागलेले आहेत. शम, दम, तप, सुचिरभूतपणा, शांती, सरळपणा, ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान, विज्ञान म्हणजे विविध ज्ञान, न आस्तिक्य बुद्धी हे ब्राह्मणाचे स्वभावजन्य कर्म होय. शौर्य, दक्षता, तेजस्विता, धैर्य, युद्धातून पलायन न करणे, दातृत्व आणि प्रजेवर सत्ता चालविणे हे क्षत्रियाचे स्वभावजन्य कर्म होय. कृषी म्हणजे शेती, गौरक्ष म्हणजे गुरेढोरे पाळण्याचा धंदा, आणि वाणिज्य म्हणजे व्यापार हे वैश्याचे स्वभावजन्य कर्म होय. आणि तसेच सेवा करणे हे शूद्राचे स्वभावजन्य कर्म होय. चातुर्वर्ण व्यवस्था स्वभावजन्य गुणभेदाने निर्माण झालेले आहे. ही उपपत्ती गीतेतच अपूर्व आहे असे नाही. महाभारतात वनपर्वात नहुष युधिष्ठिर व द्विज व्याध संवादात, शांती पर्वात भृगु भरद्वाज संवादात, अनुशासन पर्वात उमा महेश्वर संवादात, आणि अश्वमेध पर्वात अनुगीतेत हीच गुणभेदाची उपपत्ती थोड्याशा फरकाने आढळून येते. जगातील विविध व्यवहार प्रकृतीच्या गुणभेदाने चालले आहेत ते पूर्वीच सांगितले आहे.
आणि कोणी काय करावे हे ज्या चातुर्वर्ण व्यवस्थेने ठरवले जाते ती व्यवस्था ही प्रकृतीच्या गुणभेदाचा परिणाम होय अशी सिद्ध केले. आता हीच कर्मे प्रत्येकाने निष्काम बुद्धीने म्हणजे परमेश्वरार्पण बुद्धीने केली पाहिजे, एरवी चालावायचे नाही. असं म्हणजे हे सगळं चातुर्वर्ण व्यवस्था वेदाने लावली, पण त्याच्यासाठी हे परमेश्वर बुद्धीने केलं पाहिजे, परमेश्वर अर्पण बुद्धीने निष्काम कर्मयोगाने ते केलं पाहिजे. हेच तत्व हेच वर्म त्या ठिकाणी सांगितलेलं नाही. त्याच्यामुळं प्रत्येक माणूस हा आपापल्या बुद्धीप्रमाणे आता आपण जे करतो नेहमी सांगतो की जगात असा माणूसच नाही आहे की तो त्याच्या जीवनात वाईट करून राहिलेला आहे, तो चोरी करून राहिला आहे, त्याने हत्या केली, त्याने खून केलेलं आहे, त्याने परस्पर बलात्कार केला आहे, तरी त्याच्या दृष्टीने त्याने योग्यच केलेलं आहे. हे जगात म्हणजे अयोग्य करेल असा माणूसच नाही आहे की तो अयोग्य करेल. असं आहे म्हणजे आपापल्या बुद्धिभेदाप्रमाणे तो जो करतो ते योग्य आहे. पण योग्य काय आहे त्याचा निवाडा वेदाने जेव्हा केला तर व्यवस्था जेव्हा लावली त्यावेळेला योग्य अयोग्याचा निवाडा योग्य न केल्यामुळं आज ही स्थिती झालेली आहे. आणि याप्रमाणे मनुष्य वागला म्हणजे त्याने सिद्धी मिळते, सिद्धी मिळण्यास दुसरे कोणतेच अनुष्ठान करण्याची जरुरी नाही असे म्हणतात. कोणते परमेश्वर अर्पण बुद्धीने निष्काम कर्मयोग सेवा आपण जर केली तर आपल्याला मोक्षप्रद मुक्तीप्रद आपल्याला किंवा देवाप्रद आपल्याला जाता येईल. नेमकी हेच तत्व म्हणजे वेदाने प्रतिपादित केलेलं नाही. आपापल्या स्वभावजन्य गुणांप्रमाणे प्राप्त झालेल्या कर्मात जो पुरुष नित्य रत त्याला त्याने परमसिद्धी प्राप्त होते. आपल्या कर्मात तत्पर राहिल्याने सिद्धी कशी मिळते ते आहे. ज्याच्यापासून सर्व भूतांची प्रवृत्ती झाली व ज्याने सर्व जग विस्तारिले किंवा व्यापले आहे त्याची पूजा आपल्या स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेल्या कर्मांनी केवळ वाणीने अगर पुष्पाने नव्हे म्हणजे कर्मांनी केली म्हणजे मनुष्याला त्याने सिद्धी प्राप्त होते स्वधर्माप्रमाणे. आता आपण जो स्वरूपी राहणे हा स्वधर्म म्हणजे आपण वाणीने किंवा थोडक्यात ते रावण होता तर तो दररोज किती पुलवात होता, 1,00,000 भगवंताला किती पुलवात होता, भगवान शंकराला 1,00,000 पुलवावून आणि तेवढ्या वेळा तो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणजे अशी तो पूजा भगवान शंकराची करत होता. पण या ठिकाणी तुम्ही वाणीने किती म्हणत राहिले ओम नमः शिवाय किंवा श्रीराम 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 किंवा कृष्ण 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 हे किती फुलं वाहिली, किती तुम्ही षोडशोपचारे भगवंताची सगुण रूपाची पूजा केली तरी पण ती भगवंताला मान्य नाही आहे. भगवान सांगतात की तुम्ही आधी माझी ओळख करा, माझं जे अव्यक्त स्वरूप आहे त्याची ओळख करा आणि अव्यक्त स्वरूपाची ओळख करून मग तुम्ही मला मग हे षोडशोपचार जरी पूजा केली तरी चालेल. पण त्या षोडशोपचार जी पूजा आहे पण ती पूजा कशी आहे गौण आहे, ती पूजा कशी गौण आहे. मग समजा थोडक्यात की एक फूल कमी आलं पूजेला, एक फूल कमी आलं तर त्याने काय केलं शिरकमल तोडून भगवंताच्या पायावर वाहिलं कोणी रावणाने. मग आणि म्हणून त्या ठिकाणी रावणाच्या पूजेला श्रेष्ठत्व प्राप्त झालं. रावणाच्या पूजेला काय जगामध्ये मान्यता प्राप्त झाली की काय पूजा आहे त्या रावणाची, काय पूजा आहे. एक फूल कमी पडलं त्याने शिरकमल वाहिलं असं आहे. आता म्हणजे थोडक्यात की ज्याला अव्यक्त स्वरूपाची ओळख झालेली आहे ज्याच्या ठिकाणी षोडशोपचार गौण मांडलेले आहेत मग त्याच्या ठिकाणी त्याला ते फूल मिळो पाणी मिळो किंवा न मिळो असं आहे. कारण मला का फुल नाही आहे का नसू दे, लगेच तो हात तोडणार का म्हणजे अक्षता नाही आहेत का नसू दे, गंध नाही आहे का, हळद कुंकू नाही का नसू दे. म्हणजे ही गौण पूजा आहे. कारण त्याने ओळखलं आहे की अव्यक्ताला याची गरज नाही आहे. जे निर्गुण स्वरूप आहे तर त्याला निर्गुणाला काय व्हायचं आहे, निर्गुणाला निर्गुणच व्हायचं आहे, निर्गुणाला निर्गुणच व्हायचं आहे. आणि निर्गुणाला जेव्हा आपण निर्गुण वागू त्यात निर्गुण म्हणजे काय तर गुणातीत त्रिगुणाच्या पलीकडं जिथे मन उन्मन स्थितीत गेलं असं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण कोणाची भक्ती करतो आणि कुणाला काय वाहतो आणि मी कोण म्हणजे आहे मी हा कोण करावा विचार. हा विचार ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्या ठिकाणी हे जे बाकीचे सोपास्कार आहेत ते कसे आहेत गौण.
चातुर्वर्ण्याप्रमाणे प्राप्त झालेली कर्मे निष्काम बुद्धीने किंवा परमेश्वरार्पण बुद्धीने केली म्हणजे ते विराट स्वरूपी परमेश्वराचे एक प्रकारचे यजन पूजनच होते असे, व त्यामुळे सिद्धी मिळते असे सांगितले. आता या गुणकर्म भेदामुळे जे त्याला स्वभावताच प्राप्त झाले ते कर्तव्य दुसऱ्या एखाद्या दृष्टीने कदाचित सदोष, अश्लाघ्य, अवघड किंवा अप्रिय असू शकेल. उदाहरणार्थ, प्रकृतस्थळी क्षत्रिय धर्मात हत्या घडत असल्यामुळे तो सदोष वाटेल, तरी अशा वेळी मनुष्याने स्वधर्म सोडून देऊन दुसरा धर्म पत्करावा किंवा काही झाले तरी स्वकर्मच करावे आणि करावे म्हटल्यास कसे करावे याचे उत्तर या अध्यात प्रथम यज्ञयागादी कर्मास अनुलक्षून जो न्याय सांगितला त्याच्याच अनुरोधाने आता सांगतात. परक्याचा धर्म सुखाने आचरता आला तरी त्यापेक्षा आपला धर्म म्हणजे चातुर्वर्ण्य विहित कर्म विगुण म्हणजे सदोष असले तरी तेच अधिक श्रेयस्कर आहे. म्हणजे आपला जो धर्म आहे तोच अधिक श्रेयस्कर आहे. इथे सुंदर की आपली पत्नी जरी ती कुरूप असेल किंवा आपली आई जरी कुरूप असेल तरी आपलं जे बाळ आहे समजा आपली आई कुरूप आहे आणि त्याच्या बाजूला अतिशय कुरूपान विश्वसुंदरी बाई उभी आहे, पण ते बाळ त्या विश्वसुंदरीला मिठी मारेल का? नाही. तर ते कुठे जाईल? आपल्या आईकडेच जाईल. किंवा आपली कुरूप पत्नी आहे पण तिचा जो पती आहे तो पती कुणावर प्रेम करेल? आपल्या पत्नीवर प्रेम. आपली पत्नी त्याला श्रेष्ठ, आपली पत्नी त्याला प्रिय आहे. त्याचप्रमाणे भगवंत अर्जुनाला सांगतात की आपला जो स्वधर्म आहे तो आचरणाला जरी कठीण असेल आणि परक्याचा जो धर्म आहे तो आचरणाला जरी सोपा असेल. मी नेहमी सांगतो की लोकलमध्ये याच्या दोन पट एवढं मोठं तो नवा करार नावाचं एक पुस्तक समजा म्हणजे ख्रिश्चन मिशनरी आहे तर त्याने जी अशी काही पुस्तकं काढलेली आहे की अगदी ते 2 रुपयाला ते पुस्तक मिळतंय. तर हिंदूवासियांची तिथे झुंबड लागलेली आहे. ते हिंदूवासी आहेत ना हिंदुत्ववादी, तर ते 2 रुपयाला मिळतंय म्हणजे प्रत्येक माणूस ते पुस्तक खरेदी करतो असं. तर मला हे सांगायचं आहे की उद्या तुम्ही सरकारने असा एक उपक्रम राबवावा की गीता फुकट द्यायला सुरुवात करावी. तिथे किती मुसलमानांची लाईन लागते ती बघा, किंवा ख्रिश्चन लोक किती जमा झाले ते पाहते. अरे फुकट मिळते गीता. तुम्ही जे रिक्षा घ्या त्याला तो भोंगा लावा आणि संपूर्ण मुस्लिम मोहल्ल्यामध्ये दौंडी पिटा की स्टेशनच्या बाजूला स्टॉल लागलेला आहे आणि गीता फुकट मिळून राहिलेले. तर त्यावेळेला मुस्लिमांची किंवा ख्रिश्चनांची किती गर्दी होते ती पहा. कोणी फिरकून सुद्धा पाहणार नाहीये. त्या पुस्तकाचं हेडिंग काय ते सुद्धा कोणी वाचू पाहणार नाहीये. पण आमच्या हिंदुत्ववादी तो समाज आहे तर फुकट कुठं काय मिळतंय असं. आणि त्याच्यामुळं ते नवा करार त्यात एक गीता निघाली होती जशी आहे तशी ती तुम्ही वाचा ती मग तुम्हाला कळेल त्याच्यात काय आहे असं. म्हणजे जशी आहे तशी 50 रुपयाला मिळते. लगेच लोकांनी प्रत्येक म्हणे आहे आपल्याकडे गीता, ज्ञानेश्वरी आहे का? प्रवचन करायचंय प्रवचन करायचंय पण बहुतेक ठिकाणी म्हणजे असा अनुभव येतो की ज्ञानेश्वरीच नाहीये. मग म्हणे आमच्याकडे आहे, मग आणा. मग आणतो. अरे जशी आहे तशी जशी आहे तशी असं लिहिण्याचा प्रसंग त्यांच्यावर आलेला आहे. याचा अर्थ असा आहे की वाचणारा शासनकीत आहे, म्हणून त्यांनी तिला हेडिंगच दिले जशी आहे तशी असं. म्हणजे हे त्याला वरती हेडिंग द्यायची गरज नव्हती. तू ज्ञानेश्वरीच का नाही लिहिलं किंवा गीता असंच लिहायचं जशी आहे तशी असं. जशी आहे तशी म्हणजे त्यात काहीतरी त्या लेखकाला शंका आहे. लेखकाला ते लिहिताना शंका आली की समाज हिचा अंगीकार करणार नाही म्हणून तिची किंमत कमी ठेवली आणि जशी आहे तशी लिहिली. म्हणजे तो तिथून तो सुटलेला आहे त्याच्यातून. तर त्याने काय लिहिलं जशी आहे तशी तुम्हाला जसा अंगीकार करता येईल तसा करा असं. जे कर्म सहज म्हणजे जन्मतात गुणकर्म विभागामुळे नियत आहे ते सदोष असले तरी हे कौंतेया सोडू नये. कारण धुराने ज्याप्रमाणे विस्तव त्याप्रमाणे सर्व आरंभ म्हणजे उद्योग दोषाने व्यापलेले असतात. म्हणून कोठेही आसक्ती न ठेवता मन ताब्यात आणून निष्काम बुद्धीने वागले म्हणजे कर्मफलाच्या संन्यासाने परम नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होते असं. म्हणजे आपल्याला फक्त कर्मफलाची
संन्यास करायचे, त्याग करायचे असं म्हणजे आपल्याला संन्यास घ्यायचा नाही किंवा कर्म सोडायचे नाही. परक्याच्या धर्मापेक्षा स्वधर्म चांगला व नैष्कर्म्य स्थिती मिळण्यास कर्मे सोडण्याची जरुरी नाही वगैरे पूर्वी आलेले विचारच या उपसंहारात्मक अध्यायात आता पुन्हा व्यक्त करून दाखविले आहेत. नैष्कर्म्य म्हणजे काय व खरी नैष्कर्म्य स्थिती कशाला म्हणावे याची फोड आम्ही गीता अध्याय 3 आणि 4 श्लोकात केली आहे ती पहा. संन्यास मार्गातील लोकांची दृष्टी केवळ मोक्षावर असते आणि भगवंताची मोक्ष व लोकसंग्रह या दोहोंवरही सारखीच असते. हे लक्षात ठेवले म्हणजे या तत्वाचे महत्त्व सहज करून येईल. लोकसंग्रहार्थ म्हणजे समाजाचे धारण पोषण होणार ज्ञान विज्ञानयुक्त पुरुष किंवा रणांगणात तलवार गाजविणारा शूर क्षत्रिय यांच्याप्रमाणे शेतकरी, वाणी, गुटमी, सुतार, लोहार, कुंभार किंबहुना मांस विक्रय करणारा व्याध याचीही जरुरी आहे. आणि कर्मे सोडल्याखेरीज मोक्ष मिळत नाही असे म्हटले म्हणजे या सर्व लोकांस आपापले धंदे सोडून संन्यासी व्हाव्यास पाहिजे. म्हणजे हे तत्व गीतेला मान्य नाही आहे. म्हणतात ते म्हणजे मोक्ष आणि लोकसंग्रह म्हणजे मुक्ती तर आपलं मिळवलीच पाहिजे, पण त्याचप्रमाणे लोकसंग्रहार्थ आपल्याला आपलं जे कर्म आहे ते आपण मृत्यूच्या अंतिम टोकापर्यंत करत राहिलो पाहिजे. पण ते आपण कसं केलं पाहिजे तर निष्काम कर्मयोग याला आपण नैष्कर्म्य स्थिती म्हणतो. त्या स्थितीने आपल्याला कर्म करायचे म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची बाधा किंवा बंद पडणार नाही. कर्मसंन्यास मार्गातील लोक याची फारशी पर्वा करीत नाहीत, पण गीतेची दृष्टी तशी संकुचित नाही. यासाठी गीता असे सांगते की आपल्या अधिकाराप्रमाणे प्राप्त झालेला धंदा सोडून दुसऱ्याचा धंदा चांगला म्हणून तो करू लागणे योग्य नव्हे. धंदा कोणताही घेतला तरी त्यात काही ना काहीतरी खोड सापडणारच. उदाहरणार्थ ब्राह्मणाला विशेष करून विहित जी शांती त्यातही क्षमावान पुरुषाला दुर्बल समजतात, हा एक मोठा दोष आहे. आणि व्याधाच्या धंद्यात मांस विक्रय करावा लागतो हेही संकटच होय, पण तेवढ्यासाठी ही कर्मे सोडून देणे बरोबर नाही. कोणत्याही कारणाने का होईना जे कर्म एकदा आपले म्हणून पत्करले ती कितीही कठीण व अप्रिय असले तरी आसक्ती सोडून केलेच पाहिजे. कारण मनुष्याचा लहान मोठेपणा धंद्यावर अवलंबून नसून ज्या बुद्धीने तो सदर धंदा अगर कर्म करतो त्या बुद्धीवर त्याची योग्यता अध्यात्मदृष्ट्या अवलंबून आहे. असे म्हणजे आता आपण धंदा छोटा करतो, मोठा करतो, वाईट चांगला करतो त्याच्यावर ते अवलंबून नाही आहे, तर आपल्या मनावर तो अवलंबून आहे. समजा उदाहरणार्थ तुकोबाराय होते, तर त्यांची जी प्रापंचिक स्थिती होती तर त्यांची मुलं बाळं बायका पुरं म्हणजे अगदी अन्न करता मेली, पण त्याची जी म्हणजे स्वाभाविक जी स्थिती होती तर ती कशी होती की तीही त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी. म्हणजे त्यांना कधीच वाटलं नाही की काय माझी परिस्थिती आहे, काय मग बायको माझी अन्न करता मेली, पोरं मेली, काही अवस्था आहे, असं कधीच नाही वाटलं. म्हणजे ते कसं होते म्हणजे तीही त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी म्हणजे ही त्यांची एक वृत्तीशून्य अवस्था होती. म्हणजे त्यांना असं वाटत नव्हतं की मी त्रैलोक्याचा धनी आहे म्हणून, असं नव्हतं वाटत तुकोबारायांना. त्यांची ती वृत्तीशून्य अवस्था आणि वृत्तीशून्य अवस्थेचं हे म्हणजे हा परिपाक आहे. तीही त्रिभुवने हा वृत्तीशून्य अवस्थेचा तुकोबारायांच्या जीवनातील परिपाक आहे. तो आनंद आहे, वृत्तीशून्य अवस्थेचा तो आनंद आहे की आम्ही वैभवाचे धनी. कारण ते वैभव त्याला म्हणतात, वैभव त्याला म्हणतात की ज्याची वृत्तीशून्य अवस्था आहे, ज्याला मनच शिल्लक राहिले नाही, म्हणजे मन शिल्लक न राहता जे भोगणं त्याला वैभव म्हणतात. आता आम्ही जे भोगतो त्याला वैभव म्हणता येईल का? काय वैभव हो? जेव्हा मी पाहतो एखाद्याचा जर फार्म हाऊसवर आपण गेलो तर पाहिलं काय झालं, काय समजा एखादी बिल्डिंग पाहिली, काय वैभव आहे? ते वैभव नाही आहे, ते सगळं कसं आहे नाशवंत आहे. म्हणजे जर ते आज आहे तरी उद्या जाणार आहे. याप्रमाणे सिद्धी प्राप्त झाल्यावर त्या पुरुषाला ज्ञानाची
म्हणजे परमावधीची निष्ठा जे ब्रह्म ते हे कौंतेया ज्या प्रकारे प्राप्त होते ते मी थोडक्यात सांगतो आहे. शुद्ध बुद्धीने युक्त होत जाता धैर्याने आपले संयमन करून शब्दादी इंद्रियांचे विषय सोडून आणि प्रीती व द्वेष दूर करून विविक्त म्हणजे निवडक किंवा एकांतस्थळी राहणारा मित आहारी काया वाचा व मन ज्याच्या ताब्यात आणि नित्य ध्यानयुक्त विरक्त तसेच अहंकार बल दर्प काम क्रोध व परिग्रह म्हणजे पाश सोडून शांत ममत्वरहित झालेला ब्रह्मभूत होण्यास समर्थ होतो. ब्रह्मभूत झाला म्हणजे प्रसन्नचित्त होऊन तो कशाच्या आकांक्षा धरीत नाही, कशाचा द्वेषही करीत नाही आणि सर्वाभूती सम होऊन माझी परमभक्ती प्राप्त करून घेतो. भक्तीने मी केवढा व कोण आहे याचे त्याला तात्विक ज्ञान होते आणि याप्रमाणे माझी तात्विक ओळख झाल्यावर तो माझे ठाईच प्रवेश करतो आणि माझाच आश्रय करून सर्व कर्मे नेहमी करीत असताही माझ्या अनुग्रहाने शाश्वत व अव्यय स्थान त्याला प्राप्त होत असते. वरील सिद्धावस्थेचे वर्णन कर्मयोगाचे आहे. कर्मसन्यास करणाऱ्या पुरुषाचे नव्हे हे लक्षात ठेवले पाहिजे. या ठिकाणी म्हणजे लोक समजार्थ जे करून राहिलेले आहेत त्याला निष्काम कर्मयोग म्हणतात. आणि जो कर्मसन्यास योग म्हणजे त्याने कर्मच टाकून दिले. अशी बरीच म्हणजे एवढी लोक समाजात आहेत. काही मालकर काय नाही म्हणे आता मी काही करतच नाही असं म्हणजे कपडे घालायचे नाही, या गावाला त्या गावाला इकडे तिकडे विना घेत आहे फिरतो. समजा आता काही दिवस विना घेत फिरतो, पुन्हा त्याच्या खिशात काही पाकिट खर्च राहत नाही शिल्लक. मग पुन्हा मग कशी लोक भेटतो पाकिट खर्चात तरी काहीतरी द्या. मग पाकिट खर्चात द्यायला लागले की त्याचा मोह वाढत जातो. मग तो हळूहळू पाकिट तोडून बघतो. मांड्याला 500 दिले, मग कोंडीला 200 दिले, असा तसा काय भेद करतात लोक भेद करतात. तुला काय सांगतो अमुक हे 500 मिळून तुम्ही 200 दिले अजून 300 द्या असं. मग पुढे तो सांगतो नाही मी 500 घेतो असं. म्हणजे हे कशामुळं तर हे त्याच्यामुळं घडते. कशामुळं तर कर्मसन्यास योग म्हणजे त्याने कर्मसन्यास त्याग केला. आता आपण पाहतो का नाही कर्मसन्यासी म्हणजे कर्माचा त्याग केला. तर त्याने कुठला मी हा प्रपंच जो कर्म आहे ह्याचा त्याग केला आणि कुठे गेला तो मठावर गेला. आणि मठावर गेल्यावर मग तिथे त्याला म्हणजे ज्यांनी त्याग केलेले म्हणजे घरादाराचा बायका मुलांचा त्याग करून जे मठावर गेले तर त्यांना पहिलं काम कुठलं लावतात माहिती आहे का? भीक मागायचं. त्याने आधी त्यांना वर्ष 6 महिने किंवा 2-3 वर्ष त्याला भिक्षाच मागायला लावायची. आणि ते जेव्हा भिक्षा मागतात तेव्हा त्यांना पावली म्हणजे आधी नाम घ्यावे आणि मग पाऊल टाकावे. तसं म्हणजे आधी त्याला प्रपंचाची आठवण बायका मुलांची आठवण येते ना मग तो पाऊल टाकतो कुठे दुसऱ्या गावात जेव्हा भीक मागायला जातो. मी तर त्याने ठरवलं की काय जी दशा माझी कशासाठी करून राहिलो हा कर्मसन्यास ज्याला त्याग म्हणतात म्हणजे कर्मसन्यास योग. तर हे कशासाठी केलं मी काहीतरी चूक केली मी कशासाठी घरदार सोडलं आणि इकडे भीक मागत राहिलो. म्हणून फक्त संन्यासांना विचारा तुमच्या जीवनातील आनंद काय तो सांगतो काही विचारूच नका मला. कारण तो काय झालेला आहे म्हणजे घरदाराचा त्याग करून तो फसलेला आहे. कारण ते इथे त्याने हे सोडलं आणि मग भिकेसारखी दुसरं म्हणजे जगात म्हणजे चिंताच नाही आहे. म्हणजे भिक्षा मागायची पाळी कुणालाच येऊ नये. दारिद्र्य हे सगळ्यातील म्हणजे नोंद आहे जगातील. म्हणजे आपलं दारिद्र्य आपल्यावर येणं दारिद्र्य दशा प्राप्त होणं हे सगळ्यातील म्हणजे एकदम वैकुंठ ते आहे की आपल्यावरती पाळी येऊच नाही भीक मागायची असं. सर्व कर्मे करीत असताही असे 56व्या श्लोकात शब्द आहेत. भक्त किंवा त्रिगुणातीत यांची जी वर्णने आहेत त्यांसारखे जे वर्णन आहे किंबहुना काही शब्दही त्यात वर्णनातून घेतलेले आहेत. उदाहरणार्थ 53व्या श्लोकातला परिग्रह शब्द 6व्या अध्यायात योगाच्या वर्णनात आलेला आहे. 54व्या श्लोकातील न शोचती न कांक्षती ही पदे 12व्या अध्यायातील कर्ममार्गाच्या वर्णनात आहे. आणि विविक्त म्हणजे निवडक एकांतस्थळी राहणे हे शब्द पूर्वी 13व्या अध्यायातील 10व्या श्लोकात आहेत. कर्मयोगाला प्राप्त होणारी अखेरची स्थिती आणि कर्मसन्यास मार्गाने प्राप्त होणारी अखेरची स्थिती केवळ मानसिक दृष्ट्या
एकच असल्यामुळे ही वर्णने आमच्याच मार्गातील आहेत असे म्हणण्यास संन्यास मार्गातील टीकाकारास सवड झाली आहे. परंतु हा अर्थ खरा नव्हे हे पूर्वी अनेक वेळा सांगितले आहे. असो, संन्यास म्हणजे कर्म सोडणे नव्हे, हळाशेच्या त्यागास संन्यास म्हणावयाचे असा संन्यास शब्दाचा अर्थ करून यज्ञ ज्ञानादी कर्मे काम्य असो, नित्य असो किंवा नैमित्तिक असो ती इतर सर्व कर्माप्रमाणे फलाशा सोडून उत्साहाने समतेने केली पाहिजे असे अध्यायाचे आरंभी प्रतिपादन केले. आणि नंतर जगातील कर्म, कर्ता, बुद्धी वगैरे सर्व विषय गुणभेदाने नानाविध असले तरी त्यात सात्विक श्रेष्ठ असे दाखवून चातुर्वर्ण व्यवस्थेने स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेले सर्व कर्मे आसक्ती विरहित होऊन केल्याने त्यातच परमेश्वराचे यजन पूजन घडून क्रमाप्रमाणे त्यानेच अखेर परब्रह्माची किंवा मोक्षाची प्राप्ती होते. मोक्षासाठी दुसरे अनुष्ठान करावयास नको किंवा कर्मत्यागरूप संन्यासही घ्यावयास नको. एका कर्मयोगाने मोक्ष सुद्धा सर्व सिद्धी प्राप्त होतात असा गीताशास्त्राचा इत्यर्थ सांगितला. आता हाच कर्मयोग मार्ग स्वीकारण्याबद्दल अर्जुनास पुन्हा अखेरचा उपदेश करतात. मनाने सर्व कर्मे मला संन्यास म्हणजे अर्पण करून मतपरायण होत जाता बुद्धियोगाच्या आश्रयाने माझ्या ठाई नेहमी चित्त ठेव. बुद्धियोग शब्द पूर्वी दुसऱ्याच अध्यायात आला आहे. तेथे त्याचा अर्थ हळाशेच्या ठिकाणी बुद्धी न ठेवता कर्मे करण्याची युक्ती किंवा समत्व बुद्धी असा आहे. हाच अर्थ प्रकृत स्थली विवक्षित असून कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ म्हणून दुसऱ्या अध्यायात जे तत्व सांगितले त्याचाच हा उपसंहार आहे. कर्मसंन्यास म्हणजे काय हेही यातच मनाने मला सर्व कर्म अर्पण करून या शब्दाने सांगितले असून तोच अर्थ मागे गीता अध्याय 3 व 5 यात वर्णिला आहे. माझ्या ठाई चित्त ठेवलेस म्हणजे तू माझ्या अनुग्रहाने सर्व संकटे म्हणजे कर्माची शुभ अशुभ कर्मे करून जाशील, पण अहंकाराने माझे न ऐकशील तर मात्र नाश पावशील. या श्लोकाचे अखेर अहंकाराचा जो परिणाम सांगितला त्याचा आता जास्त खुलासा करतात. मी लढणार नाही असे जे अहंकाराने मानित आहेस तो तुझा निश्चय फुकट आहे. प्रकृती म्हणजे स्वभाव तुला हे करावयास लावेल. हे कौंतेया, आपल्या स्वभावजन्य कर्माने बद्ध झाल्यामुळे मोहाने जे तू करू इच्छित नाहीस तेच परतंत्र होऊन तुला करावंच लागेल असं आहे. हे अर्जुना, ईश्वर सर्व भूतांच्या हृदयात राहून यंत्रावर चढविल्याप्रमाणे सर्व भूतांना आपल्या मायेने चालवित असतो. म्हणून हे भारता, सर्व भावाने त्याला शरण जा. त्याच्या अनुग्रहाने परमशांती व नित्यस्थान तुला प्राप्त होईल. याप्रमाणे गुह्यातले गुह्य असे जे ज्ञान तुला मी सांगितले त्याचा पूर्ण विचार करून तुझ्या इच्छेस येईल ते कर. वरील श्लोकात कर्म पारतंत्र्याचे जे गूढ तत्व सांगितले आहे त्याचा विचार गीता रहस्याच्या 10व्या प्रकरणात सविस्तर केलेला आहे. तो पहा. या ठिकाणी कर्म पारतंत्र्य म्हणजे थोडक्यात काय आपण ग्रहदाराचा सगळ्याचा त्याग केला व जाऊ द्या आता आपल्याला संन्यासच घ्यायचं. पण आता इथे त्याने पारतंत्र्य कर्म पारतंत्र्य म्हणजे आता मला हे सांगायचं आहे की श्वासच ठरवा, तुम्ही श्वास घ्यायचं नाही. मग तुम्ही इथे कसे आहेत, तुम्ही पारतंत्र्यता तुम्ही न्यास करा म्हणजे श्वास घ्यायचा नाही. मग तुम्हाला श्वास घ्यावाच लागेल. ज्या अर्थी तुम्ही श्वास घ्यायचा नाही ठरवलं तरी तुम्ही श्वास घेता म्हणजे तुम्ही कसे आहात, पारतंत्र्यता असं. म्हणजे तुम्ही जे कर्म करायचं ठरवलंय किंवा नाही करायचं ठरवलंय ते तुम्ही करू शकत नाही असं. आत्मा हा स्वतः जरी स्वतंत्र आहे तरी जगाच्या म्हणजे प्रकृतीच्या व्यवहाराकडे नजर दिली असता असे आढळून येते की कर्माचे जे रहाटगाडगे अनादी कालापासून चालत आहे त्यावर आत्म्याची काही सत्ता नाही. आपण न इच्छिता किंबहुना आपल्याला नको असताही शेकडो हजारो गोष्टी जगात चालल्या असून त्यांच्या व्यापाराचे परिणाम आपणावर घडत असतात.
किंवा त्या व्यापारातलाच काही भाग आपणास करावा लागतो, नाही म्हणून चालत नाही. अशा वेळी शहाणा पुरुष आपली बुद्धी निर्मळ ठेवून आणि सुखदुःख सारखेच समजून ही कर्मे करीत असतो. असं आहे. म्हणजे जरी आपल्याला माहिती आहे बाबा हे निश्चित आहे, नको आपण आपल्याला नाही करायचं. आता जर आपण अगदी तुम्ही जर निरीक्षण केलं तर ज्या पोल्ट्री फार्म आहेत तर 50% मालकऱ्यांचे, 50% त्या घरात मालकरी आहेत ज्याची पोल्ट्री फार्म आहे. मग ते जर तो समोर आला तर तो न सांगतो की एवढी कमाई आहे. मी त्याला कोणी विचारलं आहे, तुम्ही विचारलं का या पोल्ट्री फार्ममध्ये किती कमाई आहे? पण तो थोडक्यात की त्याचं जिनं लाजीरवाणं आहे, त्याला हे माहीत आहे की मी करतो हे निश्चित आहे, ही पोल्ट्री ही माझ्या दृष्टीने योग्य नाही आहे आणि योग्य नाही म्हणून त्या पोल्ट्रीची योग्यता न विचारता तो सांगतो की इथे एवढी कमाई आहे, 7 आठवड्यामध्ये रुपयाला रुपया मिळतो. हे कशात सांगतो तो की आम्ही करतो ते योग्य. असं वास्तविक पाहता म्हणजे आपण म्हणजे त्याला म्हणजे भगवंता सांगायचं आहे की आपण पारतंत्र्य आहोत. आपण पारतंत्र्य होत. आता समजा आपण ठरवलं आहे हे वाईट आहे, हे वाईट आहे समजा, पण उद्या म्हणजे तुम्ही पण त्याच्यात त्या मुहात असणार आहात. तुम्ही पण तो विचार करणार आहात की इतकं उत्पन्न आहे, मग करायला काय हरकत आहे, आणि आपलं कुठं करायचं आहे, आपलं कुठं खायचं आहे ते. असं आहे. आता इथं त्यांनी व्याजाला तर मुबत दिलेलीच आहे. असं आहे. म्हणजे माणूस हा आपोआप त्या ठिकाणी फसत असतो. आता समजा किती कशी माणसं आपण आपल्या डोळ्याने पाहिले की दिंडीवर टीका करणारी माणसं ती दिंडीची अध्यक्ष झाली. म्हणजे कसल्या दिंड्या कसलं काय, देव कुठे तुझ्या आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. म्हणजे देव तुझ्याच हृदयामध्ये आहे, तू ठाईच बैसनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. म्हणजे अशी ठोक सांगणारी माणसं ती आता दिंडीची अध्यक्ष झाली. ती पताका दिंडीची त्याने खांद्यावर घेतली आणि तोच म्हणजे आता आपण काय केलं पाहिजे, पंढरीची वारी केलीच पाहिजे, आळंदीची वारी केलीच पाहिजे. असं म्हणजे हे कशामुळं घडलं? पारतंत्र्यामुळं. हे सगळं का घडलं? पारतंत्र्यामुळं. म्हणून पारतंत्र्यात न जाता आपण स्वधर्माप्रमाणे कर्म केलं पाहिजे, लोकसंग्रहाचं कर्म केलं पाहिजे. कर्मसन्यास योगाचा विचार आपण करता कामा नये आणि कर्मसन्यास योगाचा विचार केल्यामुळं आपली फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे फजिती पुढे करून घेण्यापेक्षा आपण म्हणजे कर्मयोग शास्त्राप्रमाणे गीतेने सांगितलेल्या तत्वाप्रमाणे आपण आपलं आचरण ठेवलं पाहिजे. असं म्हणजे थोडक्यात की गीता काय सांगते, कुणालाही कमी लेखू नका, कुणालाही कमी लेखू नका. तुम्हाला दिंडीला नसेल जायचं तर जाऊ नका. असे तुम्हाला हे करायचं नसेल तर करू नका. दारू प्यायची नंतर पिऊ नका. पण ह्यो दारुड्या आहे आणि काय माणूस आहे, गटरात पडला तो असं तसं. म्हणजे जितकी तुच्छता तुमच्या मनावर जर आली तर उद्या तुमच्यावर सुद्धा ती दारू प्यायची वेळ येईल. असं आहे. म्हणजे तत्व असं की जेव्हा तुम्ही त्याला तुच्छ लेखता तेव्हा काय झालेलं आहे, म्हणजे ते तुच्छतेचा अंगीकार तुमच्या मनाने केलेला आहे, तुमच्या मनावर त्याचा म्हणजे प्रभाव पडलेला आहे. आणि प्रभाव पडल्यामुळे तुम्ही मग चोरी करतो वाईट आहे असं. म्हणजे चोरी करतो करू द्या, वृत्तीशून्य अवस्था म्हणजे आपल्या अवस्था शून्य पाहिजे. आपण सगळ्यांना सारखीच किंमत द्या, म्हणजे तुम्ही तुमच्या तालावर तुम्ही चालणार आहात. मी मागेने सांगितलं की संत जे होऊन गेले, मग जसं जसं वारा वाहत होता तशी त्याने पाठ केली. असं आहे. तुकोबऱ्यांना बाटवायचं मुसलमानाने ठरवलं, तुकोबऱ्यांना बाटवायचं ठरवलं आणि लगेच त्यांनी काय केलं, म्हणजे आपल्या याच्यामध्ये म्हणजे त्या ठिकाणी गाईचं मांस होतं आणि ते जेवण त्याला तुकोबांना द्यायचं असं ते मुसलमान ठरवलं. आणि तुकोबाने सुद्धा पाहिलं की आता आपण जर इथे विरोध केला तर आपली हत्या होईल. आता विरोध करता येणार नाही आहे, कारण हजारो मुस्लिम त्याच्या पाठीशी होते की याला पाठवायचंच म्हणून. मग ते तुकोबारे धावत गेले. काय केलं? धावत गेले आणि एक छोटंसं ते घुशी एवढं पिलू उचललं डुकराचं, काकीत घेतलं आणि त्या फाडामध्ये गेलं बसायला, स्वतःच गेले बसायला. तर त्या मुस्लिमाने त्याला हाताला धरून ओढून काढलं. अरे चालता हो, चला सत्यानाश केला सगळ्या पंक्तीचा. असं आहे. म्हणजे मला एक गाठ पडली, ठकाठकान त्याचे वर्म जाणे. म्हणजे संतांनी समाजाचं वर्म जाणलं, माऊली ज्ञानोबरायाने वर्म जाणलं, नाथांनी वर्म जाणलं आणि म्हणून भूदेव संतांशी सदा नमावे. असे की ह्या भूमीवरील देव कोण आहेत? ब्राह्मण हे देव आहेत. मी त्यांना हे माहीत होतं की हे सगळ्यात कट्टर निष्क्रिय म्हणजे देव नकोच आहे,
ब्राह्मण समाज असे तो अतिशय कट्टरवादी आणि निष्क्रिय, म्हणजे देव तो खरं म्हणजे ब्राह्मण देव मानत नाही, ब्राह्मण देव मानत नाही, पण तो शूद्र समाजाला देव मानायला लावतो. सत्यनारायणची पूजा करा, हे करा, ते करा, आता नवीन घर बांधलंय का, मग वास्तुशांती करावीच लागत, नाहीतर मग तुम्हाला फार या घरामध्ये त्रास होईल, तो तुम्हाला त्रास देईल, वास्तू राक्षस तो त्रास देईल, येते म्हणजे तो ते स्वतः मानत देव मानत नाहीत, पण समाजाला ते सांगत नाही की आम्ही मानत नाही का, हे असं आहे का, हे तसं आहे, असं आहे. म्हणजे तो इतकं निष्क्रिय आहे, इतकं निष्क्रिय आहे हे सांगताना माहीत होतं, हे नाथांना माहीत होतं, हे तुकोबांना माहीत होतं, पण तर ते सांगितलं की भूदेव संताशी सदा नमावे, तुम्ही त्यांचं दर्शन घ्या, तुम्ही त्यांच्या पाया पडा, त्यांना नतमस्तक व्हा, तुमचं भलं होईल. कारण हे सांगताना माहीत होतं की यांना विरोध करून चालणार नाही. असं चला पुढे बघूया. अशा वेळी शहाणा पुरुष आपली बुद्धी निर्मल ठेवून आणि सुख व दुःख सारखे समजून ही कर्मे करीत असतो आणि मूर्ख त्यांचे पाशात गुंततो. या दोघांच्या वर्तनातला महत्वाचा भेद आहे. भुते आपल्या प्रकृतीच्या वळणावर जातात, तेथे विग्रह चालत नाही, असे भगवंतांनी 3ऱ्याच अध्यायात सांगितले आहे. अशा वेळी कर्माच्या ठायी आसक्ती ठेवू नका. या पलीकडे मोक्षशास्त्र किंवा नीतिशास्त्र जास्त काही सांगू शकत नाही. अध्यात्मदृष्ट्या विचार झाला, परंतु भक्तिदृष्ट्या प्रकृती तरी ईश्वराचाच अंश आहे. म्हणून हा सिद्धांत 61-62व्या श्लोकात ईश्वराकडे सर्व कर्तृत्व देऊन येथे सांगितलं आहे. जगात जे काही व्यवहार चालू आहेत ते परमेश्वर आपणास पाहिजे तसे करून घेत आहे. सबब अहंकार बुद्धी सोडून शहाण्या पुरुषाने आपापल्या सर्वस्वी परमेश्वराच्याच हवाली करणे योग्य होय. तुझ्या इच्छेशी येईल ते कर, असे भगवंतांनी म्हटले आहे खरे, पण त्याचा अर्थ फार खोल आहे. आता लक्षात आलं ना, भगवंताने म्हटलं की माझ्यावर प्रेम कर, तुला पटेल ते कर, याचा अर्थ पटेल ते कर असं नाही, त्याचा अर्थ वेगळा आहे. ज्ञानाने किंवा भक्तीने बुद्धी साम्य अवस्थेस पोचली म्हणजे वाईट इच्छा शिल्लक राहत नसल्यामुळे अशा ज्ञानी पुरुषाचे इच्छा स्वातंत्र्य त्यास किंवा जगास कधीच अपायकारक होऊ शकत नाही, हे देवाला माहिती आहे. असं म्हणून हे ज्ञान तू समजून घेतलेस म्हणजे तू स्वयंप्रकाश होशील व नंतर तू स्वइच्छेने जे कर्म करशील तेच धर्म व प्रमाण होईल. आणि अशा प्रकारची स्थितप्रज्ञांची अवस्था तुला प्राप्त झाल्यावर तुझ्या इच्छेला आळा घालण्यासाठी जरूर राहणार नाही, असा त्यांतील खरा भावार्थ आहे. असो ज्ञानापेक्षा गीतेत भक्तीलाच विशेष महत्त्व दिले आहे. हे रहस्याच्या 14व्या प्रकरणात आम्ही दाखविले आहे. हा सिद्धांताला अनुसरून एकंदर गीताशास्त्राचा असा भक्तीपर उपसंहार आहे. म्हणजे त्याने सुंदर सांगितलेलं आहे की त्या स्थितीला पोचलेला जो शिष्य साधक किंवा महात्मे असतील तर ते जे कर्म करतील ते कर्मच काय होईल, धर्म होईल. आणि त्या स्थितीला जे पोचलेले नाहीत ते धर्म करतात, तो धर्मच काय आहे, अधर्म आहे. असं आहे, जो धर्मच तो अधर्म आहे. आणि कलियुगामध्ये त्याने सांगितले की अधर्मीच धर्म सांगतील, अधर्मी धर्म सांगतील, आणि जे महात्मे आहेत ते कर्म करतील तोच धर्म होईल. कदाचित तो आपल्या दृष्टीने तो चुकीचा वाटेल आपला, तर काय म्हणजे या महात्म्याचं आपल्याला नाही पटत, हे चुकीचंच आहे, पण ते जरी चुकीचं झालं तरी तो धर्म आहे. तसंच आपण आधी सुरुवातीला सांगितलं की प्रभू रामचंद्र त्याचं अयोध्येत आगमन म्हणजेच गुढी उभारली किंवा तिथे एका दुष्टाचा म्हणजे कंसाचा नाश केला आणि त्याच्यानंतर त्याने गुढी उभारली गेली. म्हणजे आता वास्तव पाहता इतक्या महान राजाचा वध झाल्यानंतर तिथे गुढी उभारावी का समाजाने? तिथे तर म्हणजे कंस हा राजा होता मथुरेचा, नाही का? पण मला हे सांगायचं आहे की भगवंताने समष्टीसाठी जे कर्म केले ते कर्मच काय झालं, धर्म झालं, आणि म्हणून त्या ठिकाणी गुढी उभारली गेली. म्हणजे तसंच संतांचं महात्म्यांचं आहे की ते जे कर्म करतील तो कर्मच धर्म असं. सर्व गुह्यातले गुह्य अशी अखेरची एक गोष्ट पुन्हा मी सांगतोय. तू माझा अत्यंत आवडता आहेस म्हणून तुझ्या हिताची गोष्ट तुला मी सांगणार आहे. माझ्या ठायी मन ठेव, माझा भक्त हो, माझे यजन कर,
आणि मला वंदन कर, तू मलाच येऊन मिळशील. हे सत्य प्रतिज्ञेने मी तुला सांगतो, कारण माझा तू आवडता भक्त आहेस. सर्व धर्म सोडून तू मला एकट्याला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, भिवू नकोस. म्हणजे अशा पद्धतीने व अणुगीतेत या विषयाची जिथे चर्चा आली आहे तेथे याच मोक्षपायांचा धर्म शब्दाने उल्लेख केलेला आहे. पण असल्या धर्माच्या भानगडीत न पडता मला एकट्याला भज, मी तुला तारीन, भिवू नको, असे भगवंताचे या ठिकाणी गीतेतील प्रतिपाद्य धर्मास उद्देशून निश्चयात्मक सांगणे आहे. सारांश, माझी दृढ भक्ती करून मतपरायण बुद्धीने स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेली कर्मे करीत जा, म्हणजे इहलोकी व परलोकी उभयत्र तुमचे कल्याण होईल, भिवू नका, असे अर्जुनाला निमित्त करून भगवान अखेर सर्वांसच आश्वासन देत आहेत. यासच कर्मयोग असे म्हणतात व हेच सर्व गीता धर्माचे सार होय. आता या गीता धर्माची म्हणजे ज्ञानमूलक व भक्तिप्रधान कर्मयोगाची परंपरा पुढे कशी चालू ठेवावी ते सांगतात. हे गुह्य ज्याला तप नाही, भक्ती नाही, ऐकण्याची इच्छा नाही, तसेच जो माझी निंदा करतो त्याला तू कधीही सांगू नको. त्याने या ठिकाणी एक नियम टाकलेले आहे की जो कधी तप करत नाही, ज्याला देवाविषयी प्रेम नाही, भक्ती करत नाही, खरं बोलत नाहीये, त्याला हे तत्व तू कधीच सांगू नको. जो हे परमगुह्य माझ्या भक्तांना कळवी, त्याची माझ्या ठाई परमभक्ती होऊन तो मला जेवून पोचेल, यात संशय नाही. आता पुन्हा दुसऱ्या श्लोकात त्याने सांगितलं की तुला हे गुह्य जर प्राप्त झालेलं आहे तर ते तू माझ्या भक्तांपर्यंत ते येऊन पोचव, त्यांना ते गुह्य तू सांग, म्हणजे त्यांना तू ते गुह्य सांगितलंस तरी तू मला येऊन मिळशील. असं म्हणजे म्हणून मी नेहमी सांगतो की ज्याला तो अधिकार प्राप्त झाला आणि अधिकार प्राप्तीनंतर त्याने माऊलीकडून सद्गुरूकडून आलेलं जे गुह्य आहे ते जर शिष्याला प्रतिपादित जर केलं नाही तर त्या गुरुला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, कारण तिथे तो मार्ग गुह्य मार्ग खंडित होईल. त्याने जर त्याचं प्रतिपादन नाही केलं तर ते वितरित करायचे पुन्हा, म्हणजे पुढे ते वितरित करून तो मार्ग पुढे चालवायचा आहे. आणि ते वितरित नाही केलं तर तो जरी अधिकारी पुरुष आहे, जरी तो वृत्तीशून्य अवस्थेला पोचलेला आहे, पण तो त्याला पुन्हा जन्म घेऊन आणि ते वितरित करावंच लागेल. म्हणजे असं तत्व आहे. आणि त्याच्यापेक्षा माझे जास्त प्रिय करणारा सर्व मनुष्यात दुसरा कोणीही मिळणार नाही, आणि या भूमीत त्याच्यापेक्षा मला जास्त आवडता कोणी होणार सुद्धा नाही. की जो जे माझं परमगुह्य आहे ते त्याला प्राप्त झालेलं आहे आणि तो ते माझ्या शिष्याला, म्हणजे शिष्य या पदाला जे लायक आहेत त्यांना जो हे परमगुह्य सांगतो तोच मला जगामध्ये सगळ्यात जास्त आवडता आहे, प्रिय आहे आणि तो मद्रूपच आहे. असं आमच्या दोघांच्या या धर्मसंवादाचे जो कोणी अध्ययन करेल त्याने ज्ञानयज्ञाने माझी पूजा केल्यासारखी होईल असे मी समजेन. तसेच दोष न काढता श्रद्धेने जो कोणी हे ऐकेल तोही पापांपासून मुक्त होऊन पुण्यवान लोकांना प्राप्त होणाऱ्या शुभ लोकांपर्यंत जाऊन पोचेल. म्हणजे जो प्रतिपादन करतो तो तर अगदी मद्रूपच आहे, मीच आहे, मी आणि तो भेदच नाही. पण हे तत्व जे ऐकतात, जे श्रवण करतात ते सुद्धा काय होतील, पापांपासून मुक्त होतील आणि विशिष्ट लोकांपर्यंत जाऊन पोहोचतील. हे पार्था, तू हे एकाग्र चित्ताने ऐकलेस ना, आणि तुझा अज्ञानरूपी मोह हे धनंजया आता अगदी नष्ट झाला ना. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, तुमच्या प्रसादाने मोह नष्ट झाला आणि मला कर्तव्य धर्माची स्मृती झाली. मी आता निसंदेह होऊन राहिलो आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे युद्ध करतो. असं म्हणजे आता तो काय झालेला आहे, मी त्याचे सगळे जे शंका होत्या, शंका जो भ्रम होता तो सगळा भगवंताने घालवलेला आहे. गीता धर्मातही संसार सोडण्यास सांगितले आहे अशी ज्यांची सांप्रदायिक समजूत आहे त्यांनी शेवटच्या म्हणजे 73व्या श्लोकाची बरीच निराधार उदाहरण केलेली आहे. अर्जुनाला कशाची स्मृती राहिली नव्हती हे पाहू गेले तर दुसऱ्या अध्यायात माझा धर्म किंवा कर्तव्य माझ्या मनाला कळत नाहीसे झाले आहे असे त्याने म्हटलेले आढळून येते. आणि त्याच कर्तव्य धर्माच्या आता त्याला स्मृती झाली असा वरील श्लोकाचा सरळ अर्थ आहे. अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी
गीता उपदेशिली असून जागोजाग म्हणून तू युद्ध कर असे सांगितले असल्यामुळे तुमच्या म्हणण्याप्रमाणे करतो याचा अर्थ युद्ध करतो असाच होतो असो. श्रीकृष्ण अर्जुन संवाद संपला. आत्ता महाभारतातील कथा संदर्भाप्रमाणे धृतराष्ट्राला ही कथा सांगितल्यावर संजय आपला उपसंहार करतो. संजय म्हणाला, याप्रमाणे अंगावर रोमांच उभे करणारा वासुदेव व महात्मा अर्जुन यांचा अद्भुत संवाद मी ऐकला. व्यासांच्या अनुग्रहामुळे हे परमगुह्य म्हणजे योग अर्थात कर्मयोग साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः सांगत असता मला ऐकावयास मिळाला. व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी दिली होती म्हणून रणभूमीवर जे काय घडे ते बसल्या ठिकाणी त्याला प्रत्यक्ष दिसे, त्याप्रमाणे तो धृतराष्ट्राला कळवी हे आरंभी सांगितले आहे. श्रीकृष्णांनी जो योग सांगितला तो कर्मयोग असून अर्जुनाने पूर्वी त्याला योग असे म्हटले आहे आणि आत्ता संजयही श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादात योग हेच नाव या श्लोकात देत आहे. यावरून श्रीकृष्ण अर्जुन व संजय या तिघांच्याही मते योग म्हणजे कर्मयोग हाच गीतेतील प्रतिपाद्य विषय आहे हे उघड होते आणि अध्याय समाप्ती सूचक संकल्पातही तोच म्हणजे योगशास्त्र हा शब्द आलेला आहे. परंतु योगेश्वर या शब्दात योग शब्दाचा अर्थ याहून व्यापक आहे. योग म्हणजे एखादे कर्म करण्याची युक्ती, कौशल्य, शैली असा सामान्य अर्थ आहे. याच अर्थी बहुरूपी आपली सोंगे योगाने म्हणजे कौशल्याने आणतो असे म्हणतात. पण कर्म करण्याच्या ज्या या युक्त्या त्यात श्रेष्ठ कोणतेही पाऊ गेले तर परमेश्वर मुळात अव्यक्त असता तो ज्या युक्तीने स्वतःलाच व्यक्त स्वरूप देतो ती युक्ती केवळ योग सर्वात श्रेष्ठ होय असे म्हणावे लागते. गीतेत याला ईश्वरी योग असे म्हटले आहे. वेदांतात ज्याला माया म्हणतात ती हीच होय. हा अलौकिक किंवा अघटित योग ज्याला साधला त्याला बाकीच्या युक्त्या त्या योगेश्वर म्हणून योगांचा स्वामी हे नाव पडले आहे. योग म्हणजे पातंजल योग हा अर्थ योगेश्वर शब्दात विवक्षित नाही. हे राजा धृतराष्ट्रा, केशव व अर्जुन या दोघांच्या या अद्भुत व पुण्यकारक संवादाचे आठवण होऊन मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे आणि श्रीहरीचे ते अत्यद्भुत विश्वरूप मला येऊन हे राजा मला मोठा विस्मय वाटतो, पुन्हा हर्ष होतो. जिकडे योगेश्वर श्रीकृष्ण व जिकडे धनुर्धर अर्जुन तिकडे श्री विजय, शाश्वत ऐश्वर्य व नीती असे माझे मत आहे. सारांश, ज्या ठिकाणी युक्ती व शक्ती एकत्र झाली तेथे रिद्धिसिद्धी निश्चित वास करतात. नुसत्या शक्तीने अगर युक्तीने नेहमी काम भागत नाही हा सिद्धांत होय. जरासंग वधार्थ मसलत चालली असता युधिष्ठिराने श्रीकृष्णात अंधम बलम जडम प्राहू प्रणेतव्य विचक्षणही, बळ आंधळे व जड आहे त्याला शहाण्यांनी मार्ग दाखविला पाहिजे असे सांगितले आहे. व श्रीकृष्णांनी मयी नीतिर्बलम भीमे, माझे ठाई नीती व भीमाच्या अंगात बळ असे म्हणून भीमसेनाला बरोबर घेऊन त्याच्याकडून जरासंधाचा वध युक्तीने करविला आहे. केवळ नीती सांगणारा अर्धा शहाणा समजावयाचा. अर्थात योगेश्वर म्हणजे योग अथवा युक्ती यांचा ईश्वर आणि धनुर्धर म्हणजे योद्धा असे अर्थ असून ही दोन्ही विशेषणे या श्लोकात सहेतुक योजलेली आहेत. याप्रमाणे श्री भगवंतांनी गायलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदात ब्रह्मविद्यांतर्गत योग म्हणजे कर्मशास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील मोक्ष संन्यास योग नावाचा 18वा अध्याय समाप्त झाला. येणेप्रमाणे बाळ गंगाधर टिळककृत श्रीमद भगवद्गीतेचे रहस्य संजीवन नावाचे प्राकृत भाषांतर व टीका समाप्त झाली. ओम तत्सत. कृष्णार्पणमस्तु. शांती पुष्टी पुष्टी गोळा पुंडरी गवर्धन.